नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता SIT करत आहे. गेल्या 3 दिवसापासून अशोक खरात याची SIT पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे आणि याच अशोक खरातच्या प्रकरणावरून सभागृहात बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक खरात याला भेटलेल्या सर्व लोकांची HIV टेस्ट करण्यात यावी आणि त्यांचे CDR तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे. तर या प्रकरणावरून नाना पटोले हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशोक खरात यांच्यासोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांना द्यावा लागला. मात्र रुपाली चाकणकर यांच्याबरोबरच भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत ज्या काही मंत्र्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत अशी मागणी पटोलेंनी सभागृहात केली. तर रोहिणी खडसे यांनी देखील अशोक खरात याच्याशी जवळीक असलेल्या मंत्र्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या काही दिवसापासून अशोक खरात यानं केलेल्या काळ्या कारनाम्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी दिली आहे. तर या प्रकरणावरून राज ठाकरे यांनी देखील सत्ताधारी आणि राजकीय व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ज्या महाराष्ट्राला संतांची आणि विचारांची थोर परंपरा आहे तिथे खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो हे पाहून महाराष्ट्राचं अधपतन झाल्याची भीती वाटते अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा दाखला देत जिथे लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहितात आणि यशवंतराव चव्हाणसारखे नेते तर्कतीर्थाशी संवाद साधतात, त्याच महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठल्या तरी अजब तीर्थासाठी खरातसारख्यांच्या भजनी लागतात हे भीषण असल्याचं राज ठाकरे म्हणाले. तर या प्रकरणी खरातवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर खरातनं केलेल्या काळ्या कारनाम्यात जे कोणी दूरदूरपर्यंत सहभागी असतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात बोलताना दिली. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.